उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे। आज दुपारी 2 वाजता महाविकास आघाडीची ही पत्रकार परिषद होणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका जाहीर केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज महत्त्वाची ही अशी पत्रकार परिषद होणार आहे। आज दुपारी 2 वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। देशभरात आज नीट यूजी प्रवेश परीक्षा होणार आहे। दुपारी 2 ते 5:15 या कालावधीमध्ये ही परीक्षा होणार आहे। परीक्षा केंद्रावर कडक उपाययोजना यावेळी राबवल्या जाणार आहे। परीक्षा केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आलेली आहे। पेपर फुटी या प्रकरणानंतर देशभरात गाजलेली आणि शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारी नीट फेर प्रवेश पूर्व परीक्षा आज दुपारी 2 ते 5:15 या कालावधीत होणार आहे। ही परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र सरकारपासून ते राज्य आणि जिल्हा प्रशासनापर्यंत सर्वांनी अत्यंत कडक उपाययोजना राबवल्या आहेत। सुरक्षा व्यवस्थेत अभूतपूर्व वाढ करण्यात आली आहे। उपराजधानी नागपुरात 30 केंद्रावर नीटची फेरपरीक्षा होणार आहे। 12,512 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। केंद्रावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। 800 शहर पोलिसांचा ताफा यावेळी असणार आहे। तर विद्यार्थ्यांसाठी मनपाकडून मात्र मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। केंद्रावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 12,512 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। विविध केंद्रावर पोलीस तैनात आहेत। 800 शहर पोलिसांचा ताफा विविध केंद्रावरती तैनात करण्यात आलेला आहे। नागपुरात 30 केंद्रावर नीटची फेरपरीक्षा होणार आहे। यामध्ये 12,512 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। केंद्रावरती मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 12 केंद्रावर नीटची परीक्षा होणार आहे। आजच्या परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 6,556 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात 12 केंद्रावर नीटचे पेपर पोहोचवण्यासाठी सीआयएसएफची ही सुरक्षा पोहोचवण्यात आलेली आहे। केंद्रीय सुरक्षा आणि कोल्हापूर पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात नीटचे पेपर परीक्षा केंद्रावर रवाना होणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात 6,556 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। नीटचे पेपर परीक्षा केंद्रावर सुरक्षित पोहोचवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। आज लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।